हिंदी भाषिक या नावाचं कुठलंही भवन आम्ही मीरा भाईंदरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही। मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरातील हिंदी भाषिक भवनसाठी राज्य सरकारची मंजुरी मिळताच मीरा भाईंदर मराठी एकीकरण समितीने याचा कड़ा विरोध केलेला आहे। भारत एक अनेक राज्यांचं अनेक भाषांचं मिळून तयार झालेलं एक संघराज्य आहे। महाराष्ट्र हे एक भाषिक मराठी राज्य आहे आणि हे अधिकृतपणे मी सांगतोय। आपली राज्यभाषा अधिनियमचं हेच सांगतं की महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन किंवा मराठी भाषिकांच्या मूलभूत सुविधा टाळून तुम्ही जर हिंदी भाषिक भवन असं मुद्दाम एखादं निवडणुकीपुरतं एखादं गाजर उत्पन्न करून त्याच्याकरता जर पैसा आमचा वाया घालवत असाल तर ते चुकीचं आहे। त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। हिंदी भाषिक भवन असं नाव न देता मूलभूत सुविधा करता, मग ते तुमचं सभागृह असेल, मंगल कार्यालय असेल, त्याकरता खर्च करा, पण त्याचं नाव हिंदी भाषिक असं आम्हाला खिजवणारं किंवा एखादं मर्यादित संकुचित विचाराचं असू नये। त्या सुविधा संपूर्ण शहराकरता आहेत, त्याच्याकरता एखाद्या थोर पुरुषाचं त्याला नाव द्यावं आणि त्या सुविधा राबवाव्यात। आमच्याला काहीच विरोध नाही, पण हिंदी भाषिक या नावाला आमचा विरोध आहे। हे तुमचं निवडणुकीचं राजकारण आहे आणि हे तुम्ही करू नये ही विनंती आहे। ही विनंती आमची नाही तुम्ही ऐकली तर पुढे याच्या विरोधात अनेक आंदोलनं होतील, हिंसक आंदोलनं होतील, कदाचित आम्ही कोर्टातही जाऊ आणि याच्या विरोधात दाद मागू, पण आम्ही तुम्हाला या हिंदी भाषिक या नावाच्या भवनाची एक विटही रचू देणार नाही असं ठामपणे मी सांगतो। आणि फक्त माझी एकट्याची भूमिका नाही आहे, मराठी एकीकरण समिती ही एक लोक चळवळ आहे। महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक आणि महाराष्ट्रीय प्रेमी सर्व लोकांच्या वतीने मी तुमच्यासमोर बोलतोय की हिंदी भाषिक या नावाचं कुठलंही भवन आम्ही मीरा भाईंदरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही। त्याचा खर्च किती आहे, कसा प्रकार हा भूखंड आहे इथलं स्थानिक आगरी कोळी लोकांचा। बघा, आमदारांचा त्यांचा स्वतःचा निधी आहे, त्याने कुठे खर्च करायचा हे त्याने ठरवायचं असतं। म्हणजे स्वतः निधी म्हणजे शेवटी तो लोक संग्रहातून निर्माण झालेला निधी आहे, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की ते जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी बहुसंख्याकांच्या मतावरतीच निवडणूक लढवलेली आहे, तेव्हा त्यांनी बहुसंख्याकांचा प्रथम विचार करावा, बहुसंख्याक मराठींकरता प्रथम सोयी द्याव्यात, नाहीतर ह्याच्या पुढे त्यांना निवडणूक लढवायच्याच आहेत ना। मी काय त्यांना आवाहन करत नाही, पण त्यांनी आता पूर्णपणे विचार करावा। मराठी आमदार आहेत, आम्हाला ते आणखीन 2 वेळा निवडून यावेत असं वाटतं आम्हाला, पण जर त्यांची जर ही अशीच रीतभात असेल, असं राजकारण असेल, मग पुढच्या निवडणुकीत मग त्यांनी नक्कीच त्याचा विचार करावा। आयुक्तांशी तुमचं या मुद्द्यावर चर्चा झाली, आयुक्त काय म्हटले? आयुक्तांनी आमच्या भावना समजून घेतल्या। आयुक्त ही मराठी आहेत, त्यांनाही चांगल्या प्रकारे आमच्या भावना कळल्या, पटलेल्या आहेत। त्यांच्या काही मर्यादा आहेत तर ते असं म्हणाले की राज्य शासनाचा निर्णय आहे, पण स्थानिक लोकांच्या भावना आम्ही नक्कीच शासनाला कळवतो, नगरविकास विभागाला कळवतो आणि त्याच्यामध्ये प्रस्तावामध्ये काय फेरबदल होतो का याच्याकरता मी प्रयत्न करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळेच आजचं आम्ही जे पदयात्रा आंदोलन होतं ते मागे घेतलं। जर हिंदी विरुद्ध मराठी असा वाद हे राजकीय मंडळी करत असतात आणि हा वाद कुठेतरी सर्व समाजातील माणसाने एकत्र येऊन हाणून पाडला पाहिजे। कारण राजकीय लोकांचं काम असतं की कुठेतरी एका समाजाला कधीतरी गाजर द्यायचं, कुठे दुसऱ्या समाजाला गाजर द्यायचं आणि समाजाला आपसामध्ये भांडण ठेवून द्यायचं, आणि तेच आम्हाला नको आहे। तुम्हाला जर या महाराष्ट्रामध्ये जर काही करायचं असेल तर या महाराष्ट्राचं हित बघा। आज मराठी शाळा या पालिकेच्या नाही आहेत, तुम्ही जर त्याला मराठी शाळा, मला वाटतं जूनमध्ये आपल्या शाळा उघडतात आणि जूनमध्ये शाळा उघडून तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत मुलांना गणवेश देऊ शकत नसाल, तुम्हाला त्यांच्यासाठी निधी उपलब्ध नाही आहे आणि आज तुमच्याकडे 1.5 कोटी 1 कोटी रुपये तुमच्याकडे या अशा गोष्टीसाठी उपलब्ध आहेत, तर खरंच आम्ही मराठी एकीकरण समितीने याचा निषेध केलेला आहे आणि आमची अशी ठाम भूमिका आहे की जो काही भूखंड तुम्ही त्या ठिकाणी देताय हिंदी भाषिक भवन या नावाने न देता तो सांस्कृतिक भवन नावाने द्यावा, किंवा अशा काही गोष्टीची शहरामध्ये गरजच नाही आहे। या मीरा भाईंदर शहरामध्ये रुग्णालय उपलब्ध नाही आहेत, या मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक या मीरा भाईंदर शहरामध्ये महाविद्यालय उपलब्ध नाही आहे, इथे वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहेत। सगळ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहेत की आपल्या मीरा भाईंदर शहराच्या मूळ समस्या काय आहेत आणि ह्या समस्या बाजूला ठेवून जर कोणी राजकीय मंडळी आज हिंदी भाषिक भवन, उद्या गुजराती भाषिक भवन, उद्या मारवाडी भाषिक भवन, उद्या अजून काही, आणि असंच आपण करत राहणार आहोत का आयुष्यभर? मग कुठेतरी याला सगळ्या समाजातून विरोध झाला पाहिजे। ज्या आपल्या मूळ गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि तुम्हाला करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये अजून या राज्यभरामध्ये एक मराठी भाषा भवन नाहीये। पूर्ण महाराष्ट्र 12 कोटी लोकसंख्येचा आपला महाराष्ट्र आहे। दुर्दैव असं आहे की एक भाषिक महाराष्ट्र आपला आहे। 1956 पासून जी लढाई आपण लढलो, आपल्या त्यामध्ये हुतात्मे झाले, एक भाषिक राज्य म्हणून झालं आणि आज तुम्ही राजकीय मंडळी ती पुन्हा ओळख मिटवायचा प्रयत्न करतायत। म्हणून ही चळवळ आणि हा निषेध आंदोलन आम्ही करत आहोत। गेल्या 2 महिन्यापासून आम्ही या विरोधात भांडतो आहोत।
2 वेळा आयुक्त साहेबांसोबत बैठक झाली, 3 वेळा महापौरांसोबत झाली. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ते नगर विकास विभागाला पाठवलेलं आहे आणि नगर विकास विभाग आता त्यावरती काम करत आहे. 5 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना भेटलो. त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन कळवलं आहे की आम्ही नगरविकास विभाग आणि संबंधित विभागाशी चर्चा करून तुम्हाला याच्यावरती नक्कीच सहकार्य करू. तसेच आयुक्तांनी देखील आपल्या जिल्हाधिकारी आणि नगरविकास विभागाला पत्र पाठवले की याच्यावरती फेरविचार करावा.